जय शिवराय. मी त्र्यंबक आपल्या सर्वांचं स्वागत करतो आजच्या नवीन व्लॉगमध्ये. तर चला सुरू करूयात आजचा नवीन व्लॉग. तर मित्रांनो, सुप्रभात सगळ्यांना माझ्यातर्फे. तर आता वाजले सकाळचे 9:15 वाजले. माझी हालत खूपच खराब आहे, तुम्हाला आवाजावरनं कळत असेल. म्हणजे बोलतात नाही असा दबका आवाज झाला आहे आणि असा जड आवाज झाला आहे. मला बोलायला त्रास होतो आहे, नाक माझं जाम झालं आहे. असं नाही की गळतं आहे नाक माझा पूर्ण पॅक झाला आहे. कसा पॅक झाला आहे माझा पूर्ण. खूप त्रास व्हायला लागला आहे मला त्याचं मातीचं. काय माहीत कसं काय मला मातीची ॲलर्जी झाल्यासारखं झालं आहे अक्षरशः. तर आम्ही आता सगळं सिंपती वगैरे घेऊन नाही करत आहे. तुम्हाला खरं सांगतो, माझ्या डोळ्यांना मातीची ॲलर्जी. आणि ती ॲलर्जी मला झालेली 7वीत असताना. 7वीत खेळता खेळता एका मुलाने ना रेद्द घेऊन डायरेक्ट माझ्या डोळ्यात टाकलेली. तेव्हा मी होतो नाद, तेव्हा मला काही कळायचं नाही. मी एकदम लहान बालिश मुलगा बिचारा. 7वीत त्याने माझ्या डोळ्यात डायरेक्ट माती टाकलेली. तेव्हा मला ॲलर्जी सगळी दवाखान्यात गेलेलो. ॲलर्जी अजून पण आहे डोळ्याची, पण डोळ्याला काही त्रास नाही. माझ्या तोंडाला त्रास होतो आहे मातीचा त्या खूपच. बाकी मला दुसरा काहीच त्रास होत नाही, पण मातीचा होतं ना खूप त्रास होतो आहे मला. त्या ताप वगैरे येतो आहे मला रात्रीपासून. सर्दी खूप झाली आहे, खोकला खूप येतो आहे. तुम्ही काल पण तुम्हाला व्हिडिओमध्ये बघितलं असेल तुम्ही, मी बनवत होतो आतमध्ये काहीतरी. तेव्हा पण गरम पाणी करत होतो तुम्ही मला गोल्डनसाठी वगैरे. तुम्ही बघितलं असेल मला किती शिंका आलेल्या जोरात दोन आलेल्या. आणि जेव्हा मी खालती पण गेलेलो काल गाडीच्या इथं रिपेअर करायला, तेव्हा मला खूप शिंका आलेली. अक्षरशः खूप बिकट परिस्थिती झाली आहे माझ्या शरीराची सध्या. खूप त्रास होतो आहे मला. तेच एवढा तर बस करतो. घसा जाम झाला आहे माझा. बाय. मित्रांनो आता मी निघालो आहे दवाखान्यात, सरकारी दवाखान्यात. आत्तापर्यंत मी जन्मल्यापासून 2च असे दवाखाने आहेत. एक मिनिट थांबा. तर मित्रांनो आता मी निघालो दवाखान्यात, कारण की आता मी चालू सरकारी दवाखान्यात. माझ्या आत्तापर्यंत असे 2च दवाखाने आहेत जिथं मी फर्स्ट डोसमध्ये नीट झालो आहे बऱ्यापैकी. पूर्ण अर्धा रिकवर झालो आहे. ते म्हणजे घाटकोपरला एक दवाखाना होता, म्हणजे असं प्रायव्हेट दवाखाना, छोटंसं हॉस्पिटल टाईप होतं ते एक. आणि इथं बदलापूरचं सरकारी दवाखाना. इथं जेव्हा जातो ना मी, पहिल्या डोसमध्ये मी बरा होऊन जातो. तर आता तिथं चाललो आहे आम्ही. काल गेलेलो प्रायव्हेट दवाखान्यात, पण फरक नाही पडला एवढा काय. माझं चालू आहे सरकारी दवाखान्यात, तर जाऊन भेटतो. मम्मी आता निघालो आहे दवाखान्यात. मम्मी तिथून तसंच पुढं कामाला जाईल. मला दवाखान्यात सोडेल. दवाखान्यात मी गोळ्या वगैरे घेईन, डॉक्टरांना वगैरे दाखवेन आणि मी रिटर्न घरी येईन आपला. कारण की आराम करायची गरज आहे मला खूपच. दवाखान्यातनं आलो आहे मी. मला भरमसाठ गोळ्या दिल्या दवाखान्यात. बघा एवढ्या सगळ्या मला गोळ्या दिल्यात दवाखान्यातनं. ब्लड टेस्ट केली, त्याचा कापूस पडला आहे. एवढ्या गोळ्या दिल्या, ती क्रीम दिली आहे. बघूया आता काय फरक पडतो का. तसं मला फरक पडतो लवकरच. चला मी आता आलो आहे क्लासवरनं. मस्त म्हणजे आज शिकलो वगैरे आणि आलो आहे क्लासवरनं.
बघा फिल्टर हा पूर्ण काळा काळा झालं त्यातलं पाणी. आत्ता झालं 2-4 दिवस झाले साफ केलेलं, पण बदलापूरला खूप घाण पाणी येतंय. त्यामुळे तुम्हाला आता नीट दिसेल. हे बघा कसं दिसतं, बघा कलर बघा तुम्ही कसा काळा काळा झाला. आता मी याला धुईन ना तेव्हा तुम्हाला मी याचा कलर दाखवीन. आता हे एवढं काळं काढायचं आपण, नीट बघा, नीट असं ह्याचा कलर बघा, नीट बघा किती काळं झालं आहे ते. आणि ते जेव्हा याला धुईन ना तेव्हा बघा तुम्ही ह्याचं पाणी बघितलं ना, आता फिल्टर झालेलं पाणी बघा. जे पाणी फिल्टर झालं ते पाणी बघा कसं दिसतं, एकदम गोरं पान फुलासारखं छान. म्हणजे त्या पाण्यात आणि या पाण्यात जमीन आसमानचा फरक आहे. ते बघा तो आमचा जुना फिल्टर, त्याच्यातून आम्ही तसंच पाणी प्यायचो, पण आता जेव्हापासून हा घेतलाय शुद्ध पाणी पितोय आम्ही. ओके, आता ह्याला ठेवतो. आणि हे जे कार्ट्रेज आहे ना, कार्ट्रेज हे जे आहे ना त्याच्यामुळे प्युरिफाय होतं, त्याला साफ करायची ट्रिक आहे. ती म्हणजे काय, त्याला गरम पाण्यात ठेवायचं रात्रभर, ऑटोमॅटिक साफ होतो. तुम्ही ते त्याची घाण बघायची आत खाली तिथे बघा पाण्याच्या आत. काही पण दाखवायचं, किती घाण वाटते ते. नाही दिसत घाण, आता कट करून टाकते. ह्याच्यामध्ये आतमध्ये बघा किती घाण आहे. फ्लॅश चालू करा, ह्याच्या आत बघा तुम्ही किती घाण दिसते तुम्हाला. त्याला मी या बघा तुम्ही गरम पाणी केलेलं, तर ह्याच्यामध्ये ते टाकता येईल. त्याचे खालनं आता नटबोर्ड वगैरे बघा किती काळं झालंय बघा. माझ्या हाताला तुम्ही माती सरळ बघूया बघा, बघा हे बघा. त्याला हळूच पाण्यात सोडायचं. बघा बघा घाण बघा कशी निघाली बघा, लगेच बघा कसं माती वरती आली त्याच्यातली. पहिला फिल्टर बघितलं कमी झाले, आता हे बघा हे बघा हे कमी घाण आहे. ते वाला किती घाण आणि हे वाला बघा किती कमी घाण. तुम्ही दोघांमध्ये डिफरन्स बघा कलरमध्ये. हे कमी घाण झालं आणि ते जास्त घाण झालंय. त्याला रात्रभर माझा हात पण बघा घाण झालाय, तर त्याला रात्रभर पाण्यात ठेवायचं. बघा घाण पाणी बघा कोपऱ्यात, तर त्याला रात्रभर पाण्यात ठेवायचं. सकाळी त्याला चोळून साफ करायचं मस्तपैकी. अशा प्रकारे फिल्टर साफ झालंय. ह्याचा रिझल्ट तुम्हाला उद्या या ब्लॉगमध्ये भेटेल, आजच्या ब्लॉगमध्ये नाही. तर रिझल्ट तुम्हाला मी उद्याच्या ब्लॉगमध्ये दाखवेन. तोपर्यंत वेट करा. आणि तुम्ही पण असा स्टीलचा फिल्टर घ्या, प्लास्टिकचं फिल्टर घेऊ नका. त्याचं कार्ट्रेज महाग येतं, प्लस त्याच्याने नीट स्वच्छ पण होत नाही पाणी. कार्ट्रेज खराब झालं संपलं ना, शुद्ध पाणी येत नाही. आता आम्ही ह्याच्यावरती शिफ्ट झालोय. एक नंबर आहे, नॅचरल फिल्टर आहे, मस्त काम करतो. बाय बाय. तर मला जरा बऱ्यापैकी बरं वाटतं. मला बोलू ना सकाळी दवाखान्यात गेल्यावर मला एका डोसमध्ये बरं वाटतं. एक डोस घेतला माझी सर्दी कमी झाली, थ्रोट इन्फेक्शन कमी झालं. त्यांना दाखवा, कॅमेरा तिथं फोकस करा. बघा की गरीब काय बनते बघा, कॅमेराच्या मागं जीवा दाखवत होते आम्हाला. काय नाही उद्या. बाय बाय.